इकडे इकडे मोठं झाड आहे गाडीत बसले ते आता पकडते त्याला तयारीच होते एवढंच नाही तर त्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन या हा मुद्दा जो आहे तो आता या ठिकाणून पसार झालेला आहे आणि पुढे जवळपास 300-500 जाऊन पुन्हा एकदा थांबलेला आहे. त्याच्यामुळे आता वन विभाग आणि त्याचप्रमाणे संपूर्ण रेस्क्यूची पुढे ज्या ठिकाणी तो बिबट्या टाकलेला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणामुळे भयभीत झालेले नागरिक जे आहेत ते आपल्या रस्त्यातल्या घरांच्या छतावर येऊन बघायला मिळत आहे. मात्र हा होतोय त्या दृश्यामध्ये देखील स्पष्ट होत आहे की वन विभागाचं जे आहे ते देखील कुठेतरी आता हातबल होत चाललेलं आहे. कारण या ठिकाणी तो अगदी नजर टप्प्यात होता, त्या ठिकाणी झुडपामध्ये तो अडकलेला होता आणि त्याच्यामुळे त्याला इथे बेशुद्ध करणं हे अगदी सहज शक्य होतं. मात्र जसं आजूबाजूची झाडी बाजूला केली गेली, जशी गर्दी बाजूला गेली गेली, तसाच तो बिबट्या इथनं पळाला आणि तो पळून ज्या ठिकाणी वन विभाग आणि रेस्क्यू टीम पोहोचलेली आहे आपण दृश्यांमध्ये बघतोय की आलेला आहे. आसपासच्या लोकांना आता जवळ न येण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि जेसीबीचा वापर यासाठी केला जातोय कारण या संपूर्ण